मी प्रीती. मला आर्या नावाची 14 वर्षाची मुलगी आहे. मी एक सिंगल मदर आहे. सिंगल मदर असल्याने मला अनेक जबाबदाऱ्या एकटीने पार पाडायच्या आहेत. सुरुवातीला मला सगळं जमवणं कठीण गेलं. आजूबाजूचे लोक, त्यांच्या नजरा, टोमणे हे सगळं मला सहन करण्याच्या पलीकडे होतं. पण आर्याकडे बघून मी सगळं निमूटपणे सहन करत गेले. आर्यासुद्धा खूप लागवी आहे, समजूतदार आहे. ती आता 9वीत आहे. ती दिवसभर शाळेत असते आणि संध्याकाळी 6 वाजता परत येते. माझे स्वतःचे छोटेसे पार्लर चालवते. आर्या आणि माझे एक छोटेसे जग आहे. स्वामी कृपेने आम्हा दोघांचे आयुष्य सुरळीत चालले आहे. पण आमच्या आयुष्यातील एक खूप मोठी गोष्ट मी आर्यापासून लपवून ठेवली आहे. आम्हाला एकमेकांशिवाय अजून कोणाच्याही आदराची गरज नव्हती. पण त्या दिवसानंतर कदाचित नियतीच्या मनात काहीतरी दुसरेच होते. एके रविवारी मी पार्लरचे सामान आणायला गेले होते. आर्या घरीच होती, पण तिला अभ्यास असल्यामुळे ती काही माझ्यासोबत आली नव्हती. सामान घेऊन झाल्यावर कॅबसाठी उभे असताना अचानक संजय माझ्यासमोर आला. हाय. त्याला पाहताच काही सेकंद मला कळलंच नाही काय बोलावं. नंतर मी स्वतःला जरा सावरून त्याला हाय केलं. मग त्याने पण चेहऱ्यावर उसनं हसू आणून मला हाय केलं. कसा आहेस? मी त्याला विचारलं. माझ्या आवाजावरून मला बसलेला आश्चर्याचा धक्का आणि मनातली हुरहुर स्पष्टपणे कळत होती. पण तरी मी माझ्या भावनांना आणि चेहऱ्यावरील भाव आवर्ती घेतले. संजय माझ्या भूतकाळातील बॉयफ्रेंड होता. त्याचं आणि माझं ब्रेकअप तब्बल 14 वर्षापूर्वी झालं होतं. अगदी तरुण वयातलं आमचं प्रेम होतं. ना जास्त अवखळ ना जास्त सामंजस्यपूर्ण. अशा वयात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. एका कॉमन मित्रामुळे आमची ओळख झाली होती. एका नजरेत आम्ही एकमेकांना पसंत पडलो. दोघांनाही एकमेकांप्रती असं काहीतरी होतं ज्यामुळे एक कनेक्शन पहिल्याच भेटीत जाणवलं होतं. आमचं बॉन्डिंग खूपच छान होतं. आमच्या प्रेमाला 1 वर्ष झाले आणि संजयने मला प्रपोज केले. मीही आनंदाने हो म्हटले. पण नंतर आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे आमचे प्रेम अपूर्णच राहिले. कॉफी घेणार? संजयच्या प्रश्नामुळे मी भूतकाळाच्या आठवणीच्या गर्दीतून भानावर आले. हो चालेल, मी म्हणाले. मग आम्ही जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. एकमेकांना बघून आम्ही दोघेही पूर्णपणे गप्प झालो होतो. इतक्या वर्षांनी भेटलो पण बोलायला काहीच नव्हतं. संजयशी मला लग्न करायचे होते. आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण आमच्या नशिबामुळे आम्ही एकत्र राहू शकलो नाही. संजय या शहरात आला होता. तो म्हणाला, कुठे होतीस इतके वर्ष? मी तुला खूप शोधले. तुला संपर्क करायचा खूप प्रयत्न केला. पण तू तुझा नंबर वारंवार बदलत राहिलीस. संपर्कात राहून तरी काय असे साधले असते रे आपण? आपण एकमेकांपासून दूर आहोत हेच बरे आहे. संजय काही म्हणाला नाही, पण त्याला फार वाईट वाटत होते. तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो हे मी त्याच्या डोळ्यात पाहू शकत होते. मी त्याला विचारले, लग्न केले की नाही? नकारार्थी मान डोलावली. बराच वेळ शांत राहिल्यावर तो म्हणाला, प्रीती, मला अजूनही तुझ्याशी लग्न करायचे आहे. आर्याला दत्तक घेऊन तिला माझे नाव द्यायचे आहे. पण मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे मला वाटत होते. मी काही बोलत नाही असे पाहून संजयने विचारले, प्रीती, तुझा फोन नंबर देशील? तुला माझ्याशी लग्न करायचे नसेल तर नको करूस. मी आग्रह करणार नाही. तू माझी झाली नाहीस म्हणून काय झाले? तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार तरी मला आहे आणि मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहील. त्याचे हे बोलणे ऐकून माझे डोळे पाण्याने डबडबले. कसाबसा त्याला माझा फोन नंबर देऊन मी तिथून तडक निघाले. आज नशिबाने का बरे आम्हाला परत भेटवले? आयुष्यातले जे चॅप्टर मी कायमचे क्लोज केले होते ते अचानक माझ्यासमोर का उघडले गेले? मला कल्पनाही नव्हती की तो असा माझ्या आयुष्यात परत येईल. संजयने दुसऱ्या दिवशी मला फोन केला. हळूहळू आमचे फोनवर बोलणे सुरू झाले. आर्याला मी अद्याप संजयबद्दल काही सांगितले नव्हते. मग एके दिवशी मला ज्याची भीती वाटत होती तेच नेमकी घडले. एकदा माझी तब्येत बिघडली होती. संजयला हे समजताच नको नको म्हणत असतानाही मला बघायला तो तडक माझ्या घरी आला. नशिबाने आर्या शाळेत गेली होती. आर्याने त्याला बघावे असे मला वाटत नव्हते. त्या दिवशी आर्याची मंथ एंड असल्या कारणाने अर्धाच दिवस शाळा होती. मी नेमकेच हे विसरले. संजय आणि मी आमचे जुने दिवस आठवून बोलण्यात हरवून गेलो होतो. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले होते. त्याने माझा हात धरला होता. अचानक आर्या मामा करत आत आली आणि आम्हाला असे पाहून आश्चर्यचकित होऊन अचानक गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव
झरझर बदलली. संजय काही न बोलता झटकन तिथून निघून गेला. आर्या आता काय विचार करत होती ते मला माहीत होतं. नेहमी आनंदी आणि मस्ती करणारी माझी मुलगी आज गप्प होती. तिला जाऊन समजवण्याची हिंमतही माझ्यात नव्हती. मला प्रचंड अपराध्यासारखे वाटत होते. आजपर्यंत मी तिला माझ्या भूतकाळाबद्दल काहीही सांगितले नाही. संध्याकाळी आर्या स्वतःहून माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मम्मा, ते काका कोण होते? तुला माझ्याशी शेअर करायचे असेल तर तू करू शकतेस, पण जर तू कम्फर्टेबल नसतील तर नको सांगूस. पण मला तुला इतकेच सांगायचे आहे की तुला जर त्या काकांशी लग्न करायचे असेल तर तू करू शकतेस. मला काही प्रॉब्लेम नाही. किती गुणाचं होतं माझं लेकरू. तितक्यात दारावरची बेल वाजली. संजय परत आला होता. त्याला बघून आर्याने हाय केले आणि शांतपणे आत निघून गेली. यावेळी परत संजयला पाहून मी विचारले, तू पुन्हा का आलास? यावर संजय म्हणाला, माझ्या चुकीमुळे तुझ्या मुलीने गैरसमज करून घ्यावा अशी मला वाटत नाही. आर्याला तू सगळे सांगितले का? नाही, अजून काही नाही, मी म्हणाले. पण मला वाटते आर्याला आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे. अजून असे किती दिवस तू सॅक्रिफाईस करणार आहेस? कसले सॅक्रिफाईस मम्मा? आर्या संजयला पाणी घेऊन बाहेर येत होती. आपसुकच आमचे बोलणे तिच्या कानावर पडले. तुझी मम्मा तुला काही सांगणार नाही, पण मीच सांगतो. संजयने पुढाकार घेऊन तो बोलू लागला. आर्या, तू प्रीतीची खरी मुलगी नसून तिच्या भावाची मुलगी आहेस. आर्या अवाक होऊन आळीबाळीने संजय आणि माझ्याकडे बघतच बसली. बेटा, तुझे खरे आईबाप प्रीतीचे दादा आणि बहिणी होते. तू 6 महिन्याची असताना एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुझ्या आजी आजोबांचे आधीच निधन झाले होते. मग तुला कोण सांभाळणार हा प्रश्न प्रीती पुढे होता. तिने त्या दिवशी तुला जे छातीशी धरले ते आजपर्यंत. आम्हा दोघांचे त्यावेळी लग्न ठरले होते आणि आम्ही दोघेही तुला एकत्र मोठे करणार होतो. पण माझ्या आईबाबांनी तुला अनाथ आश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला. तुला अनाथ आश्रमात ठेवणं प्रीतीला अजिबात मान्य नव्हतं. तिच्या या निर्णयाचा माझ्या घरच्यांनी विरोध केला, पण प्रीती आपल्या मतावर ठाम होती. माझ्या आईवडिलांनी हे लग्न मोडलं. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो, पण नियतीसमोर दोघेही लाचार होतो. मी माझ्या आईबाबांसमोर हतबल होतो. त्यांना खूप घाबरत होतो, पण ती माझ्या आयुष्यातली फार मोठी चूक होती. त्या चुकीचे प्रायश्चित्त करण्यासाठी मी स्वतःही लग्न केले नाही, पण उशीर झाला होता. प्रीतीने तिचे घर जमीन विकून ती दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली. तिचा फोन नंबर चेंज केला. तिने स्वतःही लग्न केले नाही. तुझ्या प्रेमात कुणी वाटे करू नये म्हणून. आता आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो तेव्हा मी तिला खूप समजावलं, पण प्रीतीला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. प्रीती तुझी मम्मा नाही तर आत्या आहे. आर्या डोळे विस्पारून ऐकत होती. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होती. हे सारे ऐकून आर्या धावत माझ्याकडे आली आणि मला विलगून रडू लागली. रडत रडत ती बोलू लागली, मी काय बोलू तुला मम्मा, आत्या की देव? मी म्हणाले, तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे. हे सत्य आहे आणि तेच कायम राहील. आर्याने विचारले, मम्मा, तू माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य का बर्बाद केलंस? काय चुकलं माझं बेटा? एकटीने मुलीचा सांभाळ करणं चुकीचं आहे का? आपला समाज अजून एवढा मागासलेला आहे की दुसऱ्याच्या पोराला स्वतःचं म्हणून ओराशीही लावू नये. एवढ्या पुढारलेल्या जगात माणुसकी, प्रेम याला काहीच किंमत नाही. मी फक्त तुला चांगलं आयुष्य कसं देता येईल याचा विचार केला. आता तूच माझं विश्व आहेस. मी आता भावनिक झाले होते. यावर आर्या बोलली, मम्मा, आता तुझंही लग्न होईल, तेही मोठ्या थाटामाटात. तुला हवं तेव्हा आणि हवं तसं. संजय काकांसोबत. काका नाही, डॅडी. प्रीती जर तुझी मम्मा असेल तर मी तुझा डॅडी आहे. संजय हसत म्हणाला, माझी भाची नाहीस तू, माझा जीव आहेस. असं म्हणत मी आर्याला मिठी मारली आणि संजयने आम्हा दोघींनाही आपल्या कवेत घेतले. माझी 14 वर्षाची तपश्चर्या आता सफल झाली होती. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.